हॅलो 11 स्टुडंट सक्सेस अकॅडमी ऑनलाईन फिजिक्स लेक्चर. तर लास्ट लेक्चरला आपण लास्ट ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एस्टिमेशन ऑफ एरर्स ह्याच्यावरती आपण फोकस केलं होतं आणि त्याच्या आपण ज्या 5 डेफिनेशन्स आहेत त्या बघितल्या होत्या, त्याच्या फॉर्म्युला बघितला होता. पण तो फॉर्म्युला ऍक्च्युअली वापरायचा कसा हा आपल्याला त्या न्यूमरिकलवरनं समजलं होतं. तर एक न्यूमरिकल मी तुमच्यासाठी समजून सांगितलं होतं आणि एक तुम्हाला होमवर्क म्हणून दिलं होतं. तर बऱ्याच जण आता ते ट्राय करताय. त्याच्यामध्ये आणखीन काय आल्यावरती मी त्याचे करेक्टेड आन्सर आहे ते मी तुम्हाला ग्रुपवरती पोस्ट करीन, बरोबर आहे. आणि असे आणखीन काही एक्झाम्पल्स आपण न्यूमरिकलच्या वेळेला प्रॅक्टिस करायचे. लक्षात आता चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा भाग बघा. तर लक्षात ठेवा आपला 11वी फिजिक्स मधला लास्ट टॉपिक की जो आहे ज्याचं नाव आहे सिग्निफिकंट फिगर. ह्या चॅप्टरमध्ये लक्षात ठेवा आपण जरा जास्त शिकलेलो आहोत, कारण आपण जेव्हा सिलेबस चालू केला त्यावेळेला रिड्यूस किती 25% कुठलं रिड्यूस होणार ते माहित नव्हतं. पण आता त्यानंतर आपल्याला समजले. त्यामुळे ह्याच्यामध्ये बरंचसं अॅक्युरेसी इन मेजरमेंट तो रिड्यूस केलेला भाग आहे. त्यानंतर आपण 3 मेथड्स बघितल्या होत्या. आठवते का बघा तुम्हाला? मेथड्स फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ टाइम, मेजरमेंट ऑफ मास, हे 3 मोठे पॉईंट होते. ते देखील आता काय झालेत, रिड्यूस झालेत. हरकत नाही, आपलं एक्स्ट्रा नॉलेज झालं. नॉलेज कधीही वाया जात नसतं, ठीक आहे. तर आता ह्या चॅप्टरचा थिअरीचा लास्ट जो भाग आहे तो टॉपिक आहे, त्याचं नाव आहे सिग्निफिकंट फिगर. ह्या दोन्हीचं पण आपण अर्थ समजून घेऊया. लेट्स अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस टू. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सिग्निफिकंट या शब्दाचा अर्थ आहे इट इज इक्वल टू इम्पॉर्टंट, महत्वाचं, याला आपण म्हणतो सिग्निफिकंट. व्हॉट इज फिगर? तर या ठिकाणी फिगर म्हणजे डायग्राम, आकृती असं नाही. या ठिकाणी अंक या अर्थानं पाहिलं. जसं आपण मी आता 23 ही संख्या बोलली, 23, तर 2 डिजिट्स आहेत, इट इज 2 फिगर. किंवा मी आता म्हणलं 300 किंवा मी म्हणलं 343, त्याच्यामध्ये 3 डिजिट्स आहेत, ह्याला म्हणायचं फिगर. त्या ठिकाणी अंक ह्या अर्थानं फिगर आहे. सो आता याचा अर्थ झाला सिग्निफिकंट फिगर म्हणजे महत्वाचे अंक. लक्षात आलं? मग महत्वाचे अंक हे आपल्याला काय करतात, परीक्षेमध्ये काही सर्टन व्हॅल्यूज देतात, मॅग्निट्यूड देतात आणि याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर कॅल्क्युलेट करा म्हणून सांगतात. तर ते कॅल्क्युलेट करताना काही त्याचे रूल्स आहेत. ते रूल्स आपण जे आहेत ते काय करायचे आहेत, फॉलो करायचे आहेत. ते मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये 2 शब्द महत्वाचे येणार आहेत, ते मी ऑलरेडी काढून ठेवले. एक सर्टन आणि दुसरा आहे अनसर्टन. व्हॉट इज सर्टन? खात्रीशीर, ह्याला म्हणतात सर्टन. लक्षात घ्या, एखादी गोष्ट पूर्णपणे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. जसं आपल्या 12वीला सगळ्यांना खूप चांगले मार्क पडणारच आहेत, हे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज सर्टन. आणि त्याच्या बाबतीमध्ये आपण काही सांगू शकत नाही, म्हणजे आता उद्या पाऊस पडेल पण किंवा नाही पडेल पण. इट इज कॉल्ड ॲज खात्रीशीर नसणे, इट इज कॉल्ड ॲज अनसर्टन. हे मी तुम्हाला शब्द का सांगतोय, कारण आजच्या माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी येणार आहेत. आता आपण याच्यामध्ये टॉपिक बघूया सिग्निफिकंट फिगर. लेट स्टार्ट. तर सध्या आपण जो शेवटचा भाग बघतो त्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये, एक्सपेरिमेंट करत असताना काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात वगैरे, त्यामध्ये आपण एरर्स वगैरे बघितलं. मग आता समजा काही रिडिंग चालू आहेत, तर ज्या वेळेला आपण लॅबमध्ये जातो आणि काही रिडिंग्स घेत असतो तर त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर कशा काय असतात आणि सिग्निफिकंट फिगर फाइंड कशा करायचे हे तुम्हाला मी सांगतो. तर लक्षात घ्या, समजा आपण एका लॅबमध्ये गेलोय आणि आपण काहीतरी एक रॉड आहे, समजा रॉडची लेंथ मेजर केली. समजा ती रॉडची लेंथची रिडिंग समजा असे आले, असं आपण जरा थोडंसं गृहीत धरून चालूया. म्हणजे आता बघा, रॉडची लेंथ जी आहे ती समजा 15.4 बरोबर आहे सेंटीमीटर एकानं मोजलं. त्यानंतर दुसऱ्यानं मोजलं समजा 15.4 सेंटीमीटर मोजलं. तिसऱ्यानं मोजलं 15.5 सेंटीमीटर. असं याच्यामध्ये समजा बऱ्याच जणांनी याच्यामध्ये रिडिंग मोजलं याच्यामध्ये, बरोबर आहे का. पण जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर व्यवस्थित लक्ष दिला तर मग लक्षात ठेवायचं रिडिंग नेमकं पकडायचं काय. नेमकं फर्स्टच्या स्टुडंटचं पकडायचं, सेकंडचं, थर्डचं, कारण रॉड तोच आहे मग लेंथ आहे प्रत्येकाचं. थोडंसं काहीतरी एरर ह्याच्यामध्ये स्केल वगैरे तिरकं पकडताना होऊ शकतं, थोडा फरक येऊ शकतो. मग ह्या तिघातलं नेमकं पकडायचं कुठलं याच्यामध्ये. मग अशा वेळेला आपण काय करतो, आठवतो तुम्हाला, अशा वेळेला आपण काय करतो, मीन व्हॅल्यू काढतो. अशा वेळेला आपण काय करतो, मीन व्हॅल्यू. मग आता याच्यामध्ये जर मीन व्हॅल्यू काढली तर लक्षात ठेवा, तिघांची जर मीन व्हॅल्यू काढली तर उत्तर येते 15.43 सेंटीमीटर येते. काय येते मीन व्हॅल्यू? 15.43 सेंटीमीटर. मग आता ह्याच्यामध्ये महत्वाचे डिजिट्स, महत्वाचे अंक कुठले? मग आता अंक शब्द व्हॅल्यू नको आहे मला. 15, 43, 10, 12 असं व्हॅल्यू नको आहेत मला. आता महत्वाचे फिगर्स म्हणजे महत्वाचे अंक पाहिलेत किती महत्वाचे. मग ह्यातले महत्वाचे अंक ह्या तुम्ही तिन्हीमध्ये एक तर बघितलं 15 तर फिक्स आहे बघा. या तिन्हीमध्ये 15 तर फिक्स आहे याच्यामध्ये. मग आता याच्यामध्ये ही 2 संख्या ज्या आहेत त्या काय आहेत, फिक्स आहेत, म्हणजे इट इज सर्टन. ह्याला आपण काय म्हणू शकतो, खात्रीशीर आहेत. मग खात्रीशीर नसलेले कोण आहेत, तर हे पुढची संख्या आहे ते खात्रीशीर नसणार आहेत, दॅट इज कॉल्ड अनसर्टन. लक्षात आलं? मग अशा वेळेला सिग्निफिकंट फिगर कसं काढतात बघा. तर तुमच्या सर्टन व्हॅल्यूपेक्षा म्हणजे थोडक्यामध्ये हे जे 2 डिजिट्स आहेत
बरोबर आहे का? हे जे 2 डिजिट्स आहेत किंवा 2 फिगर आहेत ह्या कशा आहेत? सर्टन आहेत. ह्या म्हणजे हे येणारच आहे, प्रत्येकामध्ये आहेच बघा. मग पुढचं जे आहे म्हणजे इथं 4 इथं 5 हे अनसर्टन आहे. मग लक्षात ठेवा, मग ह्याच्यामध्ये एक सर्टन व्हॅल्यू सर्टन असणाऱ्या प्लस त्याच्यामध्ये एक अनसर्टन पकडायचं. फक्त त्याच्यामध्ये काय पकडायचं? एक अनसर्टन. आता हे 43 याच्यामध्ये 4 पण अनसर्टन आहे, 3 पण अनसर्टन आहे. मग याच्यामध्ये एक सर्टन आणि प्लस याच्यामध्ये एक सर्टन पकडायचं. ही जी व्हॅल्यू तयार होईल ह्याला म्हणायचं सिग्निफिकंट फिगर. म्हणजे ह्या केसमध्ये बघा 15 म्हणजे 2 फिगर आहेत, 2 डिजिट्स आहेत, 2 डिजिट्स आहेत हे, आणि 2 अनसर्टन आहेत. अनसर्टन मध्ये एक पकडायचं म्हणजे सर्टन असणारे प्लस एक अनसर्टन म्हणजे हे 2 आणि यातला एक म्हणजे 3. म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती आहे? या ठिकाणी तुम्ही सिग्निफिकंट फिगर किती सांगू शकता? 3 सांगू शकता. सिग्निफिकंट फिगर किती सांगू शकता? 3 सांगू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा? मी आणखी एकदा समजून सांगायचा प्रयत्न करतो. समजा 3 रिडिंग आपल्याकडे होते 15.4, 15.4, 15.5. याच्यामध्ये 15, 15, 15 हा काय आहे? खात्रीशीर आहे, फिक्सच आहे. ह्याचा आपण काय काढलं? मीन व्हॅल्यू काढली, ती किती? 43. मग ह्या 2 व्हॅल्यू काय आहेत? अनसर्टन आहेत. मग आता सिग्निफिकंट फिगर कसं काढतात बघा? सर्टन असणारे डिजिट्स लक्षात घ्या, सर्टन असणारे डिजिट्स प्लस एक अनसर्टन. मग सर्टन किती आहेत? 2 आणि अनसर्टन मध्ये एक पकडा. समजा हे पकडा, हे 2 आणि 1 3, तर 3 ही काय झाली? तर सिग्निफिकंट फिगर. म्हणजे ह्या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे? 3 आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तुमच्या हे लक्षात आलं का बघा की आपण ज्यावेळेला काय काढतो? सिग्निफिकंट फिगर काढतो. काय काढतो आपण ज्यावेळेला सिग्निफिकंट फिगर काढत असतो त्यावेळेला द नंबर ऑफ डिजिट्स, लक्षात घ्या काय म्हटलं मी? द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन. म्हणजे थोडक्यामध्ये ज्यांच्या बाबतीमध्ये आपण खात्रीशीर आहोत. मग लक्षात ठेवा या ठिकाणी आपण 15ला काय होतो? खात्रीशीर होतो. बरोबर आहे? नंबर ऑफ डिजिट्स अबाउट विच आर सर्टन प्लस त्यात आणखीन एक मिक्स करायचा, 1 ऍडिशनल डिजिट, एक डिजिट याच्यामध्ये आणखीन ऍड करायचा. कुठला? द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट सर्टन. याच्यामध्ये नॉट सर्टन वाले कोण होते? 43. त्यातला एक घ्या म्हणजे 4 यात ऍड केला. म्हणजे 15 होतं, आधी घ्या 4 ची व्हॅल्यू ऍड करा. म्हणजे संख्या झाल्या किती? ही 2 आणि हा 1. म्हणजे थोडक्यात झालं 3. ह्यालाच म्हणायचं सिग्निफिकंट फिगर म्हणा. ह्यालाच काय म्हणायचं? सिग्निफिकंट फिगर. त्यामुळे आणखीन बघा द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट करत असताना जे काय नंबर ऑफ डिजिट्स की अबाउट विच वी आर सर्टन, ज्यांच्या बाबतीमध्ये आपण काय आहोत? सर्टन आहोत. प्लस त्याच्यामध्ये आणखीन एक 1 ऍडिशनल डिजिट की ज्याच्या बाबतीमध्ये आपण काय आहे? अनसर्टन आहे. द फर्स्ट वन अबाउट वी आर नॉट सर्टन इज नोन ॲट सिग्निफिकंट फिगर और सिग्निफिकंट डिजिट्स. त्याला सिग्निफिकंट फिगर म्हणतात किंवा सिग्निफिकंट डिजिट्स म्हणतात. सगळ्या लक्षात मी काय म्हटलं ते? म्हणजे थोडक्यामध्ये जे सर्टन व्हॅल्यू डिजिट्स आहेत ते तर घ्यायचे प्लस अनसर्टन मधला एक आकडा त्याच्यामध्ये वाढवायचा आणि यांच्या आकड्यांची संख्या, अंकांची संख्या ह्यालाच काय म्हणायचं? सिग्निफिकंट फिगर. तर ही डेफिनेशन महत्वाची आहे, करून ठेवा. मी जर तुम्हाला विचारलं किंवा परीक्षेमध्ये जर आपल्याला विचारलं डिफाईन सिग्निफिकंट फिगर तर काय सांगता आलं पाहिजे? तर सांगता आलं पाहिजे नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन. दिलेल्या मेजरमेंटच्या संख्येमध्ये आपण सर्टन असणारी संख्या प्लस त्यामध्ये एक आणखीन कुठलं वाढवायचं? प्लस 1 ऍडिशनल डिजिट की ज्या बाबतीमध्ये आपण काय आहे? अनसर्टन आहे. द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट सर्टन असं असेल इज नोन ॲज. अशा वेळेला ती जी संख्या तयार होईल त्यालाच काय म्हणायचं? सिग्निफिकंट फिगर और सिग्निफिकंट डिजिट्स. म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला प्रत्येक बघा 3 ह्या ठिकाणी रिडिंग होते 15.4, 15.4, 15.5. यांचा मीन काढला 15.43. याच्यामध्ये 15 हे सर्टन आहे, अनसर्टन कोण आहे? 43. त्यातला पहिला जो आहे तो घ्या म्हणजे 4 येणार म्हणजे 2 आणि हा 1 3. त्यामुळे या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती आलं बघा? या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती आलं? 3 आलं. कारण याच्यामध्ये 1 आणि 5 हे तर सर्टन होते आणि त्याच्यामध्ये 4 जो आहे तो पुन्हा याच्यामध्ये आपण एक सर्टन म्हणून ऍड केला. त्याच्यामध्ये 1 आणि 5 तर काय होते? सर्टन होते. 1 आणि 5 तर काय होते बघा? मग याच्यामध्ये 1 आणि 5 तर काय होते? सर्टन होते. आणि याच्यामध्ये फर्स्ट याच्यामधला अनसर्टन आहे तो ऍड करायचा. म्हणजे 1 2 3 म्हणजे डिजिट्स किती झाले? 3. म्हणजे याच्यात महत्वाचे डिजिट्स म्हणजेच इम्पॉर्टंट डिजिट्स म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती झालं? 3 झालं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आता सिग्निफिकंट फिगर ज्यावेळेला आपल्याला देतात, एखादा नंबर देतात, एखादं रिडिंग देतात आणि सांगतात की सिग्निफिकंट फिगर ऑब्टेन करून दाखवा, ह्याची सिग्निफिकंट फिगर काढा. मग अशासाठी काही रूल्स पाहायला लागतात. ते रूल्स खूप महत्वाचे आहेत. ते रूल्सचं टायटल लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवतो. सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात आणि आपण 1 बाय 1 आता काय करूया? डिस्कस करूया. दिसते सगळ्यांना? मग आता विचारलं रूल्स फॉर डिटरमायनिंग सिग्निफिकंट फिगर्स. डिटरमाइन म्हणजे काय? हुडकणे. थोडक्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स हुडकण्यासाठी कुठले कुठले नियम तुम्ही पाळणार? तर आता हे सर्व नियम ऍक्च्युअली आपण लहानपणापासून उभे करतच आलेलो आहोत, पाळतच आलेलो आहोत. फक्त आपल्याला हे माहित नव्हतं की अरे हे रूल्स म्हणजेच काय आहेत? सिग्निफिकंट फिगरचे रूल्स आहेत. बघूया आपण. म्हणून ठीक आहे.
ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे मला सांगा थोडक्यात याचा अर्थ काय कळला? मला सांगा 3 नॉन झिरो आहे, 8 नॉन झिरो आहे, 15 नॉन झिरो आहे, बरोबर. थोडक्यामध्ये झिरो सोडून जे आहेत ते सर्व काय आहेत? सिग्निफिकंट फिगर आहेत. त्यामुळे पहिलं वाक्य महत्वाचं आहे. ऑल नॉन झिरो आर सिग्निफिकंट. जे जे नॉन झिरो डिजिट्स असतात आपल्या संख्येमध्ये ते काय आहेत? सिग्निफिकंट. म्हणजे आता मला सांगितलं एक संख्या दिली बघा त्याने 178.43. त्याच्यामध्ये मला सांगा झिरो आहे का? नाहीत. म्हणजे सगळ्या काय आहेत? नॉन झिरो. आणि नॉन झिरो ज्या असतात त्या कायम सिग्निफिकंट असतात. त्या सिग्निफिकंट मध्ये पकडायचे असतात. म्हणजे किती झाले बघा? 1 2 3 4 5. डेसिमल पॉईंटच्या ठिकाणी काय संबंध पकडायचं नाही. म्हणजे ह्या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 5 आहेत. म्हणजे काय म्हणायचं? 5 सिग्निफिकंट फिगर झालं. म्हणजेच काय झालं? 5 सिग्निफिकंट फिगर झालं. म्हणजेच आणखीन एक तुम्हाला मी ते एक्झाम्पल दाखवतो. समजा असं जर संख्या असेल 128.143 सेंटीमीटर, तर मला सांगा सिग्निफिकंट फिगर किती? तर पहिला रूल काय सांगतो? यात झिरो कोण आहे का? नाही. म्हणजे बाकी सगळे काय झाले? नॉन झिरो. नॉन झिरो हे कायम काय पकडायचे? सिग्निफिकंट. म्हणजे 1 2 3 4 5 6. म्हणजे ह्या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे? ह्या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती झाली? 6 झाली. लक्षात आलं? म्हणजे पहिला रूल सगळ्यांना कळाला. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट्स. लक्षात आलं? त्यानंतर दुसरा रूल बघा. आता समजा झिरो आलं तर काय करायचं? हा एक महत्वाचा आहे. तर हे रूल सेकंड बघा. ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आहे थोडंसं वाक्य ऐकायला काय तर वाटलं असेल तरी पण एकदा पुन्हा सांगतो. आता झिरोचा संबंध आला बघा. वरचं होतं नॉन झिरोचं, आता झिरोचं. ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे थोडक्यामध्ये जर 2 नॉन झिरोच्या मध्ये एक जर झिरो आला, 2 नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो आला, आणि एकदा बोलतो मी, जर 2 नॉन झिरो संख्येच्या मध्ये जर झिरो आला तर तो मात्र सिग्निफिकंट पकडायचा. म्हणजे या ठिकाणी एक एक्झाम्पल दिले बघा. ह्याच्यामध्ये दिले 165.02. म्हणजे हा जो झिरो आहे हा 5 आणि 2च्या मध्ये आलाय बघा. 5 नॉन झिरो आहे, 2 नॉन झिरो आहे, ह्यांच्या दोघांच्या मध्ये आले. असा असेल तर त्या झिरोला सिग्निफिकंट मध्ये पकडायचं. असं असेल त्याला झिरोला सिग्निफिकंट मध्ये पकडायचं. म्हणजे टोटल सिग्निफिकंट फिगर काय झाली बघा? 1 2 3 4 5. या ठिकाणी झिरोला मी पकडलं कारण तो 2 नॉन झिरोच्या मध्ये आले. त्यामुळे या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती आहे? 5 झाले. तसंच मी असं जर तुम्हाला सांगितलं तर आता तुम्ही मला सांगा बघू. मी एक्झाम्पल विचारतो तुम्हाला. फाइंड सिग्निफिकंट फिगर. समजा असं म्हणलं 448.23. सांगा बघू सिग्निफिकंट. तुम्ही पहिला रूल वापरणार. नॉन झिरो सगळे असणार आहेत. 1 2 3 4 5. म्हणजे या केसमध्ये काय होणार? 5 सिग्निफिकंट फिगर येणार. हेच मी आकडा असा लिहिला समजा 148.03. आता इथं सेकंड रूल उपयोग पडणार आहे. लक्षात घ्या. तर हे नॉन झिरो आहेत तिथं लागणारच. 1 2 3 4. मग हा झिरो घ्यायचा का नाही जायचा? तर हा इन बिटवीन नॉन झिरो तो घ्यायचा. म्हणजे ह्या केसमध्ये पण किती झाले? 5 झाले. किंवा असं असलं असतं 14.08. तर हा सेकंड रूल मध्ये गेला. 2 नॉन झिरोच्या मध्ये एक झिरो, तर हा पकडायचा. त्यावेळेला 1 2 3 4 या ठिकाणी किती आलं असतं? सिग्निफिकंट फिगर आलं असतं 4. सगळ्यांना लक्षात आलं? तर ऑल नॉन झिरो बिटवीन ऑल झिरोज बिटवीन नॉन झिरो, 2 नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो आला तर तो सिग्निफिकंट मध्ये पकडायचा. लक्षात आलं? हा झाला सेकंड रूल. थर्ड रूल काय जरा सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. इफ द नंबर इज लेस दॅन 1. म्हणजे थोडक्यात डेसिमल मध्ये उत्तर असेल. तुम्हाला माहिती आहे ना, जर 1 पेक्षा लहान असेल तर आपण कसं लिहितो? 0.1 0.8 किंवा 0.8. थोडक्यात डेसिमल मध्ये उत्तर असेल. त्यामुळे काय म्हणलं? इफ द नंबर इज लेस दॅन 1, द झिरो ऑर झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट. लक्षात घ्या. डेसिमलच्या राईट साइडचे, लक्षात घ्या, डेसिमल पॉइंटच्या राईट साइडचे डेसिमल झिरोज ऑन द राईट साइड ऑफ डेसिमल पॉइंट अँड टू द लेफ्ट ऑफ फर्स्ट नॉन झिरो. फर्स्ट नॉन झिरोच्या लेफ्ट साइडचे आणि डेसिमलच्या राईट साइडचे जे कुठले झिरो असतील ते झिरो असतील त्यांना सिग्निफिकंट पकडायचं नाही. लक्ष घ्या. त्यांना सिग्निफिकंट पकडायचं नाही. म्हणजे थोडक्यामध्ये इथं झिरो कधी पकडायचा नाही हे 3 नंबर मध्ये सांगितले. डेसिमलच्या उजव्या साईडचं आणि फर्स्ट नॉन झिरोच्या डाव्या साईडचं जे झिरो आहेत ते पकडायचे नाहीत. म्हणजे काय हो? लक्षात ठेवा. या ठिकाणी हा एक आकडा यांनी एक्झाम्पल दिलाय बघा. 0.001405. मला आता लक्षात घ्या. हे 2 झिरो जे आहेत हे डेसिमलचे काय झालं? राईट साइडचे आणि ह्या 1चे काय झालं? लेफ्ट साइडचं. तर हे झिरोज पकडायचे नाहीत. त्यामुळे हे पकडणार नाही. पण लक्षात ठेवा, हा झिरो पकडायचा नाही पकडायचा, हा पकडायचा. कारण हा 2 नॉन झिरोच्या मध्ये, म्हणजे ह्या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर काय झालं? 1 2 3 4. ह्या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती झालं? 4 सिग्निफिकंट फिगर झालं. काय झालं? 4 सिग्निफिकंट. म्हणजे थोडक्यात डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडचं आणि नॉन झिरो फर्स्ट नॉन झिरोच्या डेसिमल पॉइंटच्या राईट साइडचं
आणि फर्स्ट नॉन झिरोच्या लेफ्ट साईडचे जर झिरो असतील, जर झिरोज असतील तर ते पकडायचे नाहीत. म्हणजे थोडक्यात इथं आणखीन आपण असं एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्हाला असं म्हणलो फाइंड सिग्निफिकंट फिगर आणि त्याच्यामध्ये असं जर दिलं 15.0021. आता अशा वेळेला तुम्ही काय करणार सांगा? अशा वेळेला काय करणार? तर अशा वेळेला ह्या रूल मध्ये काय झालं, 2 नॉन झिरोच्या मध्ये आले त्यावेळेला तुम्ही ह्या झिरोना पकडणार. म्हणजे 1 2 3 4 5 6 या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती आहे? 6 आहे. पण हे जर असं असलं असतं 0.00140021 असं असलं असतं काय केलं असतं? अशा वेळेला बघा डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला, डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आणि नॉन झिरोच्या लेफ्ट साईडला जे झिरो आहेत ते पकडायचे नाही, ते गेले. मग आता उरले किती? 1 2. हा रूल सेकंड मध्ये येणार 2 नॉन झिरोच्या मध्ये, तर ह्याला पकडायचं. मग त्यामुळे 1 2 3 4 5 6 ह्या केसमध्ये किती झालं असतं? 6 झालं असतं. मी काय म्हणलं लक्षात आलं? त्यामुळं लक्षात ठेवा डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचे आणि फर्स्ट नॉन झिरोच्या लेफ्ट साईडचं ते झिरो पकडायचे नाहीत. म्हणजे आणखीन एक्झाम्पल बघा. समजा असं असलं 0.0025 आणि विचारलं असतं की सिग्निफिकंट फिगर सांगा, तर डेसिमलच्या राईट साईडचं नॉन झिरो फर्स्ट नॉन झिरोच्या लेफ्ट साईडचं हे झिरो पकडायचे नाहीत. त्यामुळे या ठिकाणी सिग्निफिकंट फक्त किती असलं असतं? 2 असतं. लक्षात आलं? तर हा झाला आपला कितवा रूल? थर्ड रूल झाला. आता फोर्थ रूल काय सांगतोय बघा, फोर्थ आणि लास्ट रूल. द झिरोज ऑन द राईट हँड साइड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट. म्हणजे थोडक्यात जो शेवटचा नंबर आहे त्याच्या पुढे जर झिरो असतील, लक्षात घ्या तुमच्या याच्यातला शेवटचा जो नॉन झिरो आहे त्याच्यामध्ये जर झिरोज असतील तर ते मात्र सिग्निफिकंट पकडायचे, पण ते कशामध्ये असलं पाहिजे? डेसिमल पॉईंट मध्ये असलं पाहिजे. तो नंबर कशात असला पाहिजे? डेसिमल. तरच हा रूल वापरायचा. म्हणजे आता मला सांगा या ठिकाणी व्हॅल्यू दिली 1.00. आता मला सांगा या ठिकाणी नॉन झिरो आहे, नॉन झिरो त्यामुळे हे तर पकडणार. आता हे काय करायचं? तर लक्षात ठेवा लास्ट नॉन झिरोच्या उजव्या साईडचे जे झिरो आहेत ते पकडायचे. त्यामुळे 1 2 3 4 लक्षात ठेवा या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती झालं? 4. आता ह्या केसमध्ये काय होणार मला सांगा? ह्या केसमध्ये 3 नंबरचा रूल आपला होणार आहे. डेसिमलच्या राईट साईडला आणि नॉन झिरोच्या फर्स्ट साईडचा हा झिरो मात्र वापरायचा नाही. लास्टच्या मात्र शेवटचा वापरायचा. त्यामुळे हे वापरणार. त्यामुळे ह्या पण केसमध्ये किती येणार? 4 येणार. ह्या पण केसमध्ये 1 2 3 4 ते झिरोज मात्र काय करायचे आहेत? वापरायचे आहेत. लक्षात मी काय म्हणतो? पण त्यासाठी नंबर कशामध्ये असला पाहिजे? डेसिमल मध्ये असला पाहिजे. नंबर कशात असला पाहिजे? डेसिमल मध्ये. लक्षात आलं? हे जर रूल्स आपण वापरले तर तुम्हाला कुठलाही सिग्निफिकंट फिगर काय करता येऊ शकतो? कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. ठीक आहे. अनेकदा आपण रिवाइज करूया. बघा याच्यामध्ये रूल्स फॉर सिग्निफिकंट फिगर्स, बरोबर आहे. तर सगळ्यात पहिला मला सांगा सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? तुम्हाला लक्षात येते? तर सिग्निफिकंट फिगर म्हणजे आपण काय सांगितलं मगाशी, आपल्या दिलेल्या संख्येमध्ये, दिलेल्या मेजरमेंटमध्ये जे सर्टन आहे त्याच्यामध्ये एक अनसर्टन ऍड करायचा. पहिला अनसर्टन ऍड करायचा आणि ती जी संख्या होईल, ती जे फिगर तयार होईल त्याला काय म्हणायचं? सिग्निफिकंट फिगर म्हणायचं. बघा द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन, त्यामध्ये आणखीन एक ऍड करायचं प्लस 1 ऍडिशनल डिजिट. द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट सर्टन, त्याच्यामध्ये आपण सर्टन नाही असा एक संख्या ऍड करायचं आणि ती जी मिळून तयार होती त्याला काय म्हणायचं? सिग्निफिकंट फिगर, महत्वाचं संख्या आकडे. बरोबर. मग याचे रूल्स काय आहेत बघा. याचे रूल्स आता 1 बाय 1 बघा. ते करत असताना आपल्याला हे रूल्स थेरॉटिकल विचारण्यापेक्षा जास्त करून आपल्याला न्यूमरिकल मध्ये टाकतील, ते विचारतील, तर ते आपण न्यूमरिकल मध्ये आणखीन घेणारच आहोत. ठीक आहे. बघा रूल्स फॉर डिटरमायनिंग सिग्निफिकंट फिगर्स, महत्वाचे फिगर्स कसे काढायचे बघा. सगळ्यात पहिला ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. जे कुठल्या संख्या नॉन झिरो आहेत त्या सगळ्या कायम काय त्या सिग्निफिकंट पकडायच्या. हा झाला फर्स्ट रूल. सेकंड रूल काय सांगतो? झिरोच 2 नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो असेल, 2 नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो असेल तर तो सिग्निफिकंट पकडायचा. तिसरा रूल काय सांगतो की डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आणि फर्स्ट नॉन झिरोच्या लेफ्ट साईडला झिरो असेल तर ते सिग्निफिकंट पकडायचे नाहीत. आणि चौथा रूल काय सांगतो? याच्यामध्ये जर नंबर डेसिमल मध्ये असेल तर लास्ट नॉन झिरोच्या पुढचे जर झिरो असेल तर सिग्निफिकंट पकडायचे. अशा रीतीने रूल्स वापरून तुम्ही सिग्निफिकंट म्हणजे तुम्ही थेअरीला रूल्स पण विचारतील आणि आपल्याला याच्यामध्ये काही नंबर देऊन व्हॅल्यू पण काढता येतील. लक्षात. आता आपण थोडेसे काही प्रयत्न करूया. बघा मी इथं तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून देतो. समजा तुम्हाला परीक्षेत क्वेश्चन पडला फाइंड द सिग्निफिकंट फिगर आणि अशी संख्या असेल, सांगा सिग्निफिकंट सांगा सगळ्यांनी. पहिला रूल ऑल नॉन झिरोज आर सिग्निफिकंट. त्यामुळे या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती येणार आहे? 4 येणार आहे. झालं. पुढचं बघूया. सांगा मी जर असं सांगितलं 0.00102. आता ह्या ठिकाणी सांगा
ह्या ठिकाणी लक्षात ठेवा. चौथा तिसरा रूल काय सांगतो, डेसिमलच्या राईट साईडला फर्स्ट नॉन झिरोचे हे झिरो पकडायचे नाहीत. इथं दुसरा रूल, 2 नॉन झिरोचे मात्र झिरो काय करायचा, पकडायचा. त्यामुळे या ठिकाणी 1 2 3 ह्या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे, 3 असणार आहे. समजा तुम्हाला असं विचारलं 0.190200, आता सांगा बघू. लक्षात ठेवा 1 2 नॉन झिरोच्या मध्ये हा पकडायचा, 3 4 आणि शेवटचे जे पुढे असेल ते पण पकडायचं. त्यामुळे सगळेच पकडले जाणार. त्यामुळे 1 2 3 4 5 6. त्यामुळे या केसमध्ये किती असणार आहे, 6 सिग्निफिकंट फिगर असणार आहे. सगळं लक्षात आलं. तर हे रूल्स आपण वापरायचे आणि रूल्स वापरून आपण सिग्निफिकंट फिगर फाइंड आउट करू शकतो. आपलं प्रॅक्टिसनं आणखीन ते चांगलं होईल. तर डिफाईन सिग्निफिकंट फिगर आणि रूल्स फॉर सिग्निफिकंट फिगर हे सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे आपण पुढच्या लेक्चरला ते सॉल्व्ह करायला चालू करा. लक्षात आलं सगळ्यांना. ओके, थँक्यू.